आज माझ्याकडे एकाच कस्टमरचं भरपूर असं शिवायला आलेलं होतं, ते कंप्लीट झालेलं आहे. तर आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे मी कशा पद्धतीत हे पूर्ण केलेलं आहे, कारण पिको फॉलला साड्या आल्याच्या नंतर आणि ब्लाऊज पण असले शिवायला, तर दोन्ही एकटीला कसं मॅनेज करता येते ते आपण आज बघणार आहोत. तर इथे बघा, ह्या बॅगमध्ये पूर्ण एकाच कस्टमरचं हे आपलं सामान आहे आणि दुसऱ्या पण बॅगमध्ये त्यांचंच आहे. तर हे आपण दोन्ही पण बघणार आहोत. म्हणजे त्यांच्या घरी तिघीजणी आहेत. आता ह्या तिघीजणींचं पण आपल्याला हे एवढं शिवायला आलेलं आहे. तर हे पूर्ण करायचं म्हटलं तर आपल्याला वाटते की अरे किती वेळ लागेल, कारण त्यांना कसं टाईम सांगायचा. तर यावरनं मी त्यांना सांगितलं की जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला आधी देणार आहे आणि बाकीचं लगेच 8 दिवसांनी देईल ताई. तर त्यावर त्या म्हटल्या ठीक आहे चालतंय. तर मग मी काही साड्या त्यांना पिको फॉल करून दिलेला होता, ते पण मी आपल्या मिनी ब्लॉगमध्ये सांगितलेला आहे. तो पण व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, नसेल बघितला तर नक्की बघा. तर इथे बघा, काही ब्लाऊज होते जे की आपल्याला कट करून शिवायचे होते. तर यातले काही ब्लाऊज तर आपण कट करून ठेवणार आहोत आणि काहीचं तर ज्या गळ्याच्या डिझाईन आहेत त्या फिक्स झाल्याच्या नंतर आपण कट करणार आहोत. तर काही मला हे दुसऱ्या कस्टमरचे पण ब्लाऊज होते जे की ट्रेंडिंग स्लीव्ज होती, त्या पण आपल्याला शिवून रेडी करायच्या होत्या. आणि हे पण त्यांचं ब्लाऊज होतं जे की मी शिवलेलं होतं. आपल्या आधीच्या चॅनलवर याचं फुल व्हिडिओ आहे की ब्लाऊजचा जी गळ्याची डिझाईन आहे ती आणि हे लटकन कसे बनवलेले आहेत ते पण डिटेलमध्ये आहे. तर आपण हे आता बघणार आहोत की यांच्या किती साड्या आहेत. तर बघा इथे यांच्या एवढ्या साड्या आपल्याला आलेल्या आहेत त्या पिको फॉलला. तर त्या साड्या काढून बघणे आणि फॉल आणणे. फॉलला पण नंतर म्हणजे मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर मॅचिंग फॉल पण भेटणं गरजेचं आहे, कारण जेव्हा मॅचिंग फॉल लावतो त्यावेळेस साडीचा लुक वेगळाच असतो. तर इथे बघा, ह्या पूर्ण साड्या एकदा मी बघून घेतल्या आणि यासाठी फॉल पण घेऊन आलेली होते. आणि आपल्याला यातले ब्लाऊज कट करून हे साईडला करायचे होते. तर यांचं काही रेडी झालेलं होतं ते पण मी तुम्हाला सांगते, कारण मी हे आधी व्हिडिओ करायच्या आधीच काही त्यांचं रेडी करून ठेवलं होतं. एकसोबत घेऊन आलेले होते, पण जसं मला रेडी झालेलं होतं तसं ते मी ते रेडी करून ठेवलेलं होतं. तर ते पण तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर काही त्यांचे ब्लाऊज पण होते आणि ज्या साड्यांना आपण पिको फॉल केलेला होता त्या पण मी वेगळ्या बॅगमध्ये ठेवलेल्या होत्या. तर ह्या सर्व साड्या आपल्या 13 साड्या होत्या. तर एक साडी तर मी त्यांना दिलेली होती आणि काही त्यांचे अल्ट्रेशनला आलेले ड्रेस पण होते. तर इथे अशा प्रकारे आपण ह्या सर्व साड्या एकदा बघितल्या आणि फॉल पण आणून ठेवलेले होते. तर फॉल पण मला धुवून प्रेस करून ठेवायचे होते. तर इथे काही फॉल आपले प्रेस करून ठेवलेले होते, ते पण आता लावून घ्यायचे होते. तर या आपल्याला काही साड्या द्यायच्या होत्या, त्यामधल्या एका साडीचा फॉल लावायचा राहिला होता मला, तो पण रेडी करून देणार होते. आणि इथे ह्या साड्या पूर्ण साईडला करते ज्या की आपला फॉल लावून झालेल्या आहेत. आणि हे ब्लाऊज पण आपण शिवून रेडी केलेले आहेत, ते पण इथे साईडला ठेवते, जे की क्रॉस कटिंगमध्ये आहेत आणि एक प्रिन्सेस कटमध्ये आहे. तर ह्या साड्या पण साईडला ठेवू आता. तर हा फॉल आपल्याला आज लावून रेडी करायचा आहे आणि हे सगळं पॅक करून अर्ध जे झालेलं आहे ते द्यायचं आहे. तर ह्या काही साड्या आहेत त्यांच्या ज्या की आपण फॉल लावलेले नाही आहेत, तर त्याचे हे फॉल आहेत ते जे आपल्याला धुवून प्रेस करून घ्यायच्या आहेत आणि मग नंतर लावायच्या आहेत. तर इथे बघू शकता ह्या 7 साड्या आपल्या राहणार आहेत, ज्या की आपल्याला नंतर तयार करायच्या आहेत. तर याचे काही ब्लाऊज पीस राहिलेले आहेत कट करायचे, ते पण कट करून घेणार आहे. तर इथे काही धागेदोरे पडलेले होते खाली आणि साड्या अशा लाईट कलरमध्ये असल्या ना तर त्यांना डाग वगैरे पडला तर त्यांना पण वाईट वाटतं, मला तर जास्त वाईट वाटतं. तर इथे हे आपण आता फरशी आधी पुसून घेतलेली होती, तरी पण एकदा थोडं बाजूला केला कचरा जे होता ते. आणि इथे हे ब्लाऊज आपण सर्व साड्यांचे अशा कट करून घेणार आहोत. तर इथे जर तुम्हाला साडीचं रनिंगमध्ये ब्लाऊज असेल तर त्यावेळेस तुम्ही साडीला साडी मोजून बघा आणि मगच ब्लाऊज कट करा. तर इथे हे ब्लाऊज कट करून ठेवलेलं होतं. परत साडीची घडी घालणार होते, कारण फॉल धुणं आणि वाळणं परत प्रेस करणं वेळ लागतो, तोपर्यंत साडी चुरगळल्या जाते. तर त्यामुळं मी परत एकदा फोल्ड करून ठेवलं. हे सर्व साड्यांचे ब्लाऊज वगैरे काढून घेतले आणि अशा प्रकारे आपण ह्या सर्व साड्यांचे ब्लाऊज कट केलेले आहेत. ते पण इथे मी एकदा तुम्हाला दाखवत आहे की ह्या साडीवरचे हे ब्लाऊज पीस आहेत म्हणून. तर हे ब्लाऊज पीस कट करून ठेवल्याच्या नंतर आपल्याला पिको फॉल करायला जे थोडं साईडला म्हणजे दोरा निघतो तो पण आपल्याला लगेच कट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपण पिको करता वेळेस आपल्याला परत तो कपडा कट करायची गरज नाही आहे. तर मी ह्या सर्व साड्या एकत्र करून ठेवल्या होत्या आणि
आधी मी सर्व साड्यांना पिको करून घेतला, कारण पिको करून घेतलं की फॉल आपण केव्हा पण बसलं तर लावू शकतो, कारण कधी कधी लाईट पण जाते. तर त्यामुळे एकसोबत मी सगळ्या साड्या पिको करून घेतल्या. आणि आता ह्या सर्व साड्यांना आपल्याला फॉल लावून रेडी करायचं होतं. तर मग मी हे पिकोला नेणार होते आणि पिको करून रेडी करणार होते. तर चला, इथं आपलं बऱ्यापैकी काम पूर्ण झालेलं होतं. ही एकच साडी माझ्या फॉल लावायची राहिलेली होती, तर हिला पण मी वरच्या साईडने फॉल लावून घेतला. तसं लेकरांचा शाळेतून घरी यायचा वेळ झालेला होता, त्यामुळे वरच्या साईडने फॉल लावणार होते आणि नंतर जो खालची साईड आहे ती नंतरच्या वेळेत करणार होते, कारण त्यांना पण वेळ देणं गरजेचं असतं. तर इथे अशा प्रकारे त्यांची लोडबुड होती मध्ये म्हणजे त्यांचं सुरूच होतं. तर हे फॉल लावून घेतला आणि लगेच पॅडवर खालच्या साईडने पण फॉल लावणार होते. तर अशा प्रकारे मी फॉल लावून घेते, कारण त्यांच्या बऱ्याच साड्या अशा असतात की त्यांना हातानेच फॉल लावलेले आवडतात. तर इथे बऱ्याच जणीला वाटतं की हाताने फॉल लावणं खूप अवघड आहे, पण आपण केल्यावर काहीच अवघड नाही आहे. तर इथे सगळ्या साड्या फॉल करून घेतल्या, पिको पण करून घेतल्या आणि काही ब्लाऊज होते ते पण शिवून काज बटन करून रेडी केले आणि काही ड्रेस होते त्यांचे अल्ट्रेशनला ते एकदा बघितलं, कारण आधी पण त्यांचं जे काही शिवलेलं होतं ते पण दिलेलं होतं मी 2-3 वेळेस असं करून दिलं. आणि तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे आपण थोडं थोडं त्यांचं शिवून देणार होते, म्हणून हे एकत्र सर्व काही एका व्हिडिओमध्ये आपण दाखवू शकत नाहीत. आणि हा व्हिडिओ आपला बरेच दिवसाचा मी करून ठेवलेला होता, पण म्हटलं चला तुमच्यासोबत मी हे शेअर करावं, कारण काम कसं करायचं हे पण माहीत असलं पाहिजे. तर असं आपल्याकडं हे काम येतं आपल्याला, त्यामध्ये पण वेळ भेटणं खूप मुश्किल असतात, तरी पण मला बऱ्याच गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या असतात आता. तर अशा पद्धतीत मी हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तुमचं पण यावर काय मत आहे ते पण नक्की सांगा, आणि व्हिडिओ कसा वाटला त्यावर पण तुम्ही तुमचं मत नक्की सांगा. आणि असं आपण हे पूर्ण रेडी केलेलं होतं आणि ते हे द्यायचं होतं. तर काही ब्लाऊज पण होते जे की मी कट करून ठेवलेले होते. हे माझ्या बहिणीचेच होते, पण ते थोडं हळूहळू होत होते, कारण जेव्हा मी शिवायला घेईल तेव्हा दुसरे कस्टमरचे ब्लाऊज वगैरे आले की तेच आधी शिवणं होत होते. तर हे काही ब्लाऊज पण आपण कट करून ठेवले आणि ते शिवलेलं ब्लाऊज तिला छान आलेलं होतं आपलं, तर त्यावरच माप घेणार होतो. तर अशा प्रकारे अस्तर आणले आणि हे काही ब्लाऊज कट पण करायचे होते. तर हे ब्लाऊज दुसरे आहेत ते पण आपले रेडी झालेले होते, ते पण आपल्याला अर्जंट आलेले होते. हे 2 ब्लाऊज अर्जंटचे रेडी केल्या आणि ते पण लगेच पॅक करून ठेवले. आणि काही असो, पण सगळं काम पूर्ण झाल्याच्यानंतर चेहऱ्यावर आनंद काय वेगळाच असतो. तर चला, भेटूया नेक्स्ट